आपण बघत आहात AKP न्यूज मराठी. आपला आवाज आपली ताकद. सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा. AKP न्यूज मराठी. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील टाकेत बुद्रुक येथील एका खासगी शाळेतील 13 वर्षाच्या अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकाला फाशी द्या या मागणीसाठी आदिवासी काँग्रेस कमिटी प्रदेश उपाध्यक्ष लकी जाधव यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांचा इगतपुरी तहसील कार्यालयावर महामूक मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी लकी जाधव बोलत होते. नाशिक मुंबई महामार्गावरील बोरटेंबा फाटा येथून या महामूक मोर्चाला सुरुवात करण्यात आली. ज्या दिवशी ही काळीमा फासणारी घटना घडली त्या घटनेच्या दिवशी पळून जाणाऱ्या 6 शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या मोर्चात राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, एल्गार कष्टकरी संघटना, वंचित बहुजन, रिपाई यांच्यासह मोर्चात पीडित मुलींच्या कुटुंबियासहित सर्व आदिवासी संघटना, सकल हिंदू समाज, सर्व पक्षीय सहभागी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला होता. यावेळी नायब तहसीलदार धनंजय लचके यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की तालुक्यातील टाकेत बुद्रुक न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथील इयत्ता 6वीत शिकणाऱ्या 13 वर्षीय बालिकेवर 7 फेब्रुवारी 2025 रोजी सदर शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम साबळे या नराधमाने बालिकेवर अमानवीय अत्याचार केला असून त्याला त्यासाठी शिक्षक गोरक्षनाथ जोशी यांनी मदत केली असून संबंधित आरोपी गोटी पोलीस ठाणे येथे अटक जरी असले तरी सदर घटनेत इतरही आरोपी किंवा अनेक घटना सदर शाळेत घडलेल्या असू शकतात. त्यामुळे सदर गुन्ह्याचे पालेमुळे शोधून सदर गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा द्यावी तसेच इतर गुन्ह्यात सहकारी वकील नेमणूक करून सदर खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधित आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच मुलींच्या शिक्षणाचा खर्च व मुलींच्या नावाने कबूल केलेल्या FDची रक्कम तात्काळ मुलीच्या खात्यावर जमा करण्यात यावी. मागण्या पूर्ण न झाल्यास रास्ता रोको व तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष लकी जाधव यांनी दिला. संस्थेला ही काळीमा फासणारी अतिशय निंदनीय कलंकदायक घटना घडलेली आहे आणि आम्ही पहिलेच निवेदन दिलेलं आहे की फास्ट ट्रॅक मध्ये कोर्टात ही केस चालून आरोपीला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. त्याच्यामुळे पुन्हा गुन्हा घडतानाच होणार नाही. विचार करेल 3दा की आपण हात लावावा की नाही. आपल्या नातीच्या वयाच्या मुलीवर इतका घृणास्पद प्रकार केलेला आहे, त्याला कोणतीही माफी न देता लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे. नाहीतर आम्ही अतिशय आंदोलन वाढून उपोषणाला सुद्धा बसू. आपलं नाव ताई? पल्लवी शिंदे. स्थान अतिशय उच्च ठिकाणी असतं आणि आमच्या एका ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागामध्ये जे सर्वसिद्ध टाकेत जी शाळा आहे ती अतिशय नावाजलेली आणि 40 वर्षापासून खऱ्या अर्थाने ज्ञानदानाचं काम ज्या शाळेमध्ये चालू आहे. आम्ही सर्वजण त्या शाळेत शिकलो आहे ना, पण खऱ्या अर्थाने या काळामध्ये शिक्षक आणि संस्थेचं जे काही शाळेकडे दुर्लक्ष आहे त्यामुळेच खऱ्या अर्थाने अशा साऱ्या घटना घडतात. झालेली घटना ही स्वतः मुख्याध्यापकाने केलेलं आहे, म्हणजे कुंपणाने शेत खाल्लेलं आहे. यालाच जबाबदार ज्या पद्धतीने ते गुन्हेगार आहेत त्याच पद्धतीनं संस्था चालक पण आहे. आणि माझी मागणी हीच आहे गृहमंत्र्याला की या संस्था चालक जे आहेत हे फक्त मलिदा खाण्यासारखी संस्था काढतात. तिथल्या शाळेची गुणवत्ता असेल, शाळेची सुरक्षा असेल किंवा त्या शिक्षकाची जी काही मानसिकता असेल हे पडताळण्याचं काम खऱ्या अर्थाने या संस्थेने केलं पाहिजे. म्हणून या संस्थेला सुद्धा बॅकलिस्टेड केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी दुसऱ्या एका संस्थेला आणून हे ज्ञानदानाचं काम पुढे नेलं पाहिजे आणि या नराधमाला फाशी झाली पाहिजे. या प्रमुख मागणीसाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी निवेदन दिलं. तेवढंच 55-56 वर्षीय मुख्याध्यापक 13 वर्षीय मुलगी वर त्यांनी जो अत्याचार केला आहे, ज्याचं मन संवेदनशील असेल अशा एकाही माणसाला ही घटना पुसणार नाही. कायदेशीर याचं फास्ट ट्रॅकमध्ये हा खटला तुम्ही चालवला पाहिजे. त्यानंतर पीडित मुलीला शिक्षणाचा संपूर्ण खर्च हा शासनाने केला पाहिजे आणि त्यानंतर तिला
तिच्या शिक्षणानंतर शासकीय सेवेमध्ये रुजू करून घ्यायची हमी आज सरकारने दिली पाहिजे. कारण त्या मुलीचं पण रिहॅबिलिटेशन म्हणजे तिचं आयुष्य या घटनेने अतिशय मलिन झालेलं आहे. तर त्याचं रिहॅबिलिटेशन हे सरकारने केलं पाहिजे, हीच आमची विनंती आहे. धन्यवाद. मागील आठवड्याभरामध्ये न्यू इंग्लिश स्कूल टाकेद या ठिकाणी जी एक निंदनीय घटना घडली, 13 वर्षाच्या एका बालिकेवरती या एका नराधमाने अत्याचार केला, त्या घटनेचा मी निषेध नोंदवतो. याआधी मी माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे, त्यात काही मागण्या केल्यात. परंतु आज मी एक अशी मागणी करतो की जसं सर्व समाज एकत्र झालेला आहे, काही घटना ह्या किंवा काही गुन्हे हे समाजाला घातक असतात, काही व्यक्तीला घातक असतात. हा जो प्रकार घडला आहे किंवा हा जो गुन्हा घडला हा समाजाला घातक आहे, सर्व समाज एकत्र झालेला आहे. मी सरकारला आपल्या माध्यमातून विनंती करतो की पोलिसांनाही एक विनंती करतो की अंडर ट्रायल ही जी केस चालवावी, जेणेकरून त्याला जामीनच मिळू नये. माझी सर्वांना विनंती आहे, सर्व समाज बांधवांना माझी विनंती आहे की त्याला कोणीही जामीन राहू नका. तो जर त्याला कोणी जामीन झाला नाही तर ते अंडर ट्रायल चालेल आणि तो तसाच जेलमध्ये जाईल, त्याला फाशी शिक्षा होईल. अन्याय हो शेजारी या दुनियेच्या बाजारी, अन्याय हो शेजारी या दुनियेच्या बाजारी, धावून तिथे जाऊ स्वातंत्र्याचा मंत्र गाऊ. मी सर्व समाज बांधवाचे आभारी यासाठी मानतो की आदिवासी मुलीवरती अत्याचार झाला, सर्व समाज बांधव उतरला रस्त्यावरती. आपण असेच उतरलो नाही तर हे अत्याचाराचे प्रकार घडत राहतील. आणि आपल्या ज्या मुली आहेत, छोट्या छोट्या मुली आहेत, मला अशी काही माहिती मिळालेली आहे, पण तुम्ही ती माहिती आता जाहीर करू शकत नाही की असेही काही प्रकार नक्की असे काही प्रकार त्या शाळेमध्ये आधीही घडलेले आहेत. ही आपल्या ही बालिका पुढे आली, तिचे पालक पुढे आले आणि म्हणून आपल्याला हे कळालं. असं सर्रासपणाने मला टाकेदच्या घटनेच्या नंतर एक काळुशाल देखील अशी काही घटना झाल्या आहेत, परंतु जोपर्यंत आपल्या हातामध्ये काही मिळत नाही, म्हणजे आपल्या मुलींनी नुसतं शिकायला जायचं की अन्याय अत्याचार सहन करण्यासाठी जायचं. माझं पोलीस डिपार्टमेंटला एक विनंती आहे, लक्षात ठेवा की आपण तपास करताना तो लवकर केला पाहिजे, त्या चार्जशीट लवकर केलं पाहिजे आणि अंडर ट्रायल केस चालली पाहिजे, त्याला जामीनच मिळता कामा नाही. तर आमचा न्यायालयावरचा विश्वास अधिक वाढेल. न्यायाव्यवस्थेवर आमचा 100% विश्वास आहे. परंतु आपण जेव्हा सांगितलं की जेव्हा आयोच्या काही चुकांमुळे आरोपी सुटतात, आपणही त्यांना माझी विनंती आहे की आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे आणि हे जे चार्जशीट आहे हे परफेक्ट चार्जशीट गेलं पाहिजे आणि त्याला तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवली पाहिजे. आपण नक्की बोलून सांगितलं की आपण मंगळवारी भेटणार आहोत गृहमंत्र्यांना. मी निवेदन दिलेलं आहे परवाच त्यांना की ही फास्ट ट्रॅकमध्ये चालवावी. चालली नाही, समजा सरकारने निर्णय घेतला नाही की फास्ट ट्रॅकमध्ये केस चालवण्याची, तर माझं सर्वांना आव्हान आहे की आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे, रस्ता अडवला पाहिजे. जोपर्यंत आपण उतरत नाही, लक्षात ठेवा SM जोशींचं एक म्हणणं आहे की आपलं म्हणणं केवळ सत्यास असून भागत नाही, त्यामागे सामर्थ्य उभं केलं पाहिजे. आज या पीडित बालिकेच्या सोबत आपण ताकद उभी केलेली आहे, ती ताकद अशीच आपण कायम ठेवूया आणि या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. ते न्यायालयाचं काम आहे, याची कल्पना आहे आम्हाला. परंतु गृह विभागाने यात दक्षता घेऊन ही केस फास्ट ट्रॅकमध्ये चालून या एका वर्षाच्या आत त्याचा निकाल लावावा आणि या नराधमाला फाशी शिक्षा द्यावी अशी मागणी मी करतो. भागीरथ आतकरी, इगतपुरी, नाशिक.